म्हणजेच 77.72 TMC एवढा पाणी साठा सध्याला उजनी धरणाच्या पाण्यामध्ये झालेला आहे। आणि टक्केवारी बघितली तर आपण गेल्या खरं तर जूनमध्ये प्लसमध्ये उजनी धरण येतंय, म्हणजे मेमध्ये आलेलं आहे, परंतु प्लसमध्ये 26.25% आणि आपलं मायनसमध्ये गेलेलं धरण 22.96% असं मिळून जर बघितलं तर जवळपास 50% पाणीसाठा हा उजनी धरणामध्ये या अवकाळी पावसामुळे आलेला आहे। म्हणजेच आता इथून पुढच्या काळामध्ये वरील धरणं जी 19 धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किंवा भीमा नदीच्या काठामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। आता सध्याला पाऊस थांबलेला असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे। काल तो 4.52 होता, तो आज सध्याला 4.58 पर्यंत गेलेला आहे। कदाचित उद्या आणखी वाढण्याची शक्यता आहेच। आता सध्याला दौंडमधून 5681 क्युसेकचा विसर्ग उजनीमध्ये मिसळतोय, म्हणजे जवळपास दररोज उजनी धरणामध्ये 1% पाणी वाढण्यास हरकत नाही। तर नीरा नदीमध्ये जो पाऊस सध्याला चालू होता नीरा परिसरामध्ये, तो पाऊस सध्याला थांबला असल्यामुळे त्या नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारा पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे। त्यामुळे बरेच बंधारे उघडे पडलेले आहेत, पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। काल दिवसभरामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये केवळ 5 मिलीमीटर पाऊस एवढा पावसाची नोंद झाली आहे, म्हणजेच आतापर्यंत 844 मिलीमीटर एवढा पाऊस आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडलेला आहे। परंतु खरं सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत वरच्या धरणातून कोणत्याही धरणातून विसर्ग सध्याला चालू झाला नाही। ज्यावेळेस तो विसर्ग चालू होईल त्यावेळेस मात्र आपल्या उजनीची भीमा नदीची अवस्था बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद।